अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करा, दलित संघटनांची मागणी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. आज दिनांक 30 एप्रिल 2026 गुरुवार रोजी उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक यांच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल अप्पर आयुक्त श्री अरविंद लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यात येऊ नये, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कुठल्याही प्रकारचा डाटा उपलब्ध नसताना उपवर्गीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र राहण्यासाठी उपदेश केला आहे. त्यात फूट पाडू नये असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला व अनंत बदर समितीचा अहवाल सरकारने तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व दलित संघटनेच्या नेत्यांनी दिला. याप्रसंगी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्मकार, खाटीक आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. समितीचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधीश अनिल वैद्य, समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर, मुख्य निमंत्रक महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे, मुख्य निमंत्रक डॉक्टर अविनाशजी शिंदे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव दत्तात्रय गोतिसे, खाटीक समाजाचे नेते तथा माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, मातंग महासंघाचे राष्ट्रीय नेते बब्रुवान शिंदे, खाटीक समाजाचे नेते राजेंद्र क्षीरसागर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव प्रमोद वानखेडकर तसेच समितीचे मार्गदर्शक वामनराव गायकवाड, एकनाथजी मोरे, अरुणजी भालेराव, ॲडव्होकेट राजन शिंदे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, पी कुमार धनविजय, मुकुंद काळे, कांचन जाधव, हनुमंत काळे, अरुण दोंदे, राहुल जगताप, शिवाजीराव गायकवाड, ॲडव्होकेट प्रशांत खरे, युवराज शेगावकर, सुरेश गांगुर्डे, प्रतीक पगारे, ॲडव्होकेट राजन शिंदे, डॉक्टर अशोक भालेराव, सुनील साखरे, पत्रकार भास्कर साळवे, पत्रकार प्रवीण नेटावणे, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.